मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी रंगीबेरंगी फुगे फुगवीत लकडी पुलापाशी उभा होतो. निळ्या जांभळ्या मोटारी भरधाव वेगाने धावत होत्या. बसेस, सायकली, स्कूटर्स सर्वांचेच आवाज माझ्या परिचयाचे झाले होते. आवाजाच्या आणि वेगाच्या दुनियेत मी बुडालेलो होतो. त्यातूनही मी माझ्या जवळच्या तांबड्या पिवळ्या काकड्या फुगवून त्यांचा करा आवाज काढून इतर आवाजांना छेदित होतो. माझ्या जवळून जाणारी लहान लहान मुले मुली आपल्या आई बापांना थांबवीत. त्यांना आवडणाऱ्या फुग्याकडं बोट दाखवीत होती. मुला मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद मला फार आवडे. त्याचबरोबर त्यांच्या आईकडे नजर जाई. गुबगुबीत स्त्रिया पाहून वासना क्षणभर उजळून येई. दुसर जीवनात मी परत डुंबून जाई. एक दिवस मी असाच लकडी पुलाच्या टोकाशी उभा होतो. माझी नजर समोरच्या टोकाकडे गेली. तिथे एक म्हातारा व त्याची पोरगी माझ्यासारखेच फुगे विकत होती. मला प्रतिस्पर्धी आला होता. मी म्हाताऱ्याकडे तिरस्कारानं पाहिलं. पण लहानखोर जीवनी असलेल्या सुरेख पोरीकडे पाहताच मी मंत्रमुग्ध झालो. रंगीत जांभळी पॅन्ट व त्यावर निळा सदरा तिनं घातला होता. तिच्या गव्हाळ रंगाला त्या कपड्यांनी उठा बांधला होता. खरं पाहिलं तर पॅन्टला 4 ठिकाणी ठिगळं होती नि सदरा मानेवरती उसवला होता. ती नकटी होती. डोळे हत्तीसारखे बारीक होते. केस आखूड पण भरधाव होते. मला ती प्रथमदर्शनीच आवडली. तिचं नाव लिनी आहे हे मला 2 दिवसात समजलं. माझ्यासारख्या फुगेवाल्याच्या जीवनात नवीन रंगीत विश्व निर्माण झालं होतं. एक नवीन स्वप्न फुग्यासारखं हवेत तरंगू लागलं. एक नवीन छंद मनाला जडला. तिच्याबरोबर जो म्हातारा होता तो तिचा बाप असावा. खुजट. त्यानं काळी पॅन्ट घातली होती. पॅन्टला ठिगळ दिलेली, ठिकठिकाणी उसवलेली, पायांच्या वर तरंगणारी. त्याचं तोंड फुटलेल्या सीताफळासारखं दिसत होतं. डोळे निस्तेज आणि खोल गेलेले. डोक्यावरचे केस खुरटलेले. तेल न लावल्यानं रखरखीत दिसत होते. पण मला त्या म्हाताऱ्यापेक्षा लिनी आवडली होती. 8 दिवसांपासून मी तिच्यावर पाळत ठेवून होतो. म्हाताऱ्यानं तिला लिनी हाक मारली तेव्हा माझ्या हृदयाची तार छेडली गेली. हा बाबा, अशी तिनं साथ दिली तेव्हा माझ्या मनातील मयूरपंख उभारून नाचला. मी माझ्या बाजूला जोरजोरात ओरडून फुगे फुगवले. 5-10 मुलं माझ्या भोवती जमली. काकडी फुगा करा वाजवला. निळ्या फुलछडी साडीतील एक स्त्री माझ्याकडे आली नि तिच्या 3 पोरांसाठी 6 फुगे विकत घेतले. तिच्या साडीवरचा मत्त सुवास नाकात दरवळला. मी लिनीकडे नजर टाकली. तिचा बाप मोठमोठ्यानं ओरडून फुगे फुगवत होता. लिनी काठीला लावलेले फुगे घेऊन उभी होती. गिऱ्हाईकाला एक एक देत होती. माझं वय आता 22 होतं नि ज्या वयात पोरींचं आकर्षण वाटू लागतं तेव्हापासून कुणावर तरी प्रेम करावं असं वाटत होतं. पुणे तिथे काय उणे. रोज 56 पोरी पाहत होतो. पण भिकाऱ्याला कोण बघणार. गोबऱ्या गालाच्या, नाजूक नाजूक बांध्याच्या, सरळ पोपटी नाकाच्या, लांब आखूड केसांच्या कितीतरी पोरी रोज माझ्या जवळून जात असत. फुगे देताना, पैसे घेताना, कधी कधी होणारा बोटांचा नाजूक स्पर्श, स्नो पावडरचा सुवास. पण एकीवरही मला प्रेम करता येणार नव्हतं. मला तसा अधिकारच नव्हता. मी होतो दरिद्री फुगेवाला. प्रथम आम्ही पुलाच्या वाडीत राहत होतो. मी आणि माझा बाप, आई एवढेच होतो. मला चांगल्या शाळेत घेत नव्हते. पण बापाची इच्छा होती चांगल्या शाळेत मी शिकावं म्हणून. त्यांनी 200 रुपये भेट म्हणून दिले व मी चांगल्या शाळेत शिकू लागलो. दैवच बलवत्तर नव्हतं. बाप पिंपरीला कारखान्यात कामाला होता. काम करता करता चक्रात सापडला. मालकानं नुकसान भरपाई दिली नाही. बापाची चूक झाली असं सिद्ध करून जबाबदारी टाळली. बाप गेल्यानंतर काही महिन्यातच साठवलेली पुंजी संपली.
8वी पर्यंतच जेमतेम शिकलो. शाळा सुटली. मुलाच्या वाडीतील घर भाडं थकलं म्हणून घर खाली करावं लागलं. नंतर मी व आई स्टेशन जवळच्या झोपडपट्टीमध्ये राहू लागलो. आई 4 वर्ष जगली. न्यूमोनिया झाला, वाढला, मरण पावली. मी आत्ता एकटाच. जीवन जगण्यासाठी फुगे विकतो. कधी गळ्यात डबा बांधून चिवडा विकतो, कधी पेरू, मिळेल ते, जमेल ते जगण्यासाठी करतो. पण चोरी, लबाडी, पॉकेटमारी कधी केली नाही. भूक लागते म्हणून धंदा व वासना बळावते तेव्हा प्रेम करावंसं वाटतं. म्हणून लिनी पाहिली तेव्हापासूनच मन जडलं. महिना झाला. 4, 5, 10, 14 अगणित महिने झाले. पण लिनीच्या जवळ उभं राहायचं व फुगे विकायचं असं मनात येऊनही उघडपणे मन धजेना. लिनी तर गुलमोहराप्रमाणे फुलत होती. अंगांगानं भरत होती. मला माहितीये ती माझ्याकडं पाहून हसायची देखील नाही. माझं प्रेम एकांगी होतं. एक गरीब फुगेवाला प्रेम हो कसं करणार? मला लकडी पुलावर एकदा शर्या दिसला. माझा 7वीतला मित्र. किती मस्त पोरगी घेऊन रुबाबात चालला होता. मी 22 वर्षांचा आणि तोही 22चाच. पण तो किती सुरेख दिसत होता. निमी गवताच्या काडीसारखा. मी एकदा सारसबागेच्या परिसरात उभं राहून फुगे विकत होतो. पण तिथं जोडप्यांचा थट्टा, विनोद, तरुण तरुणीचा मुक्त विहार पाहून जाम वैतागलो. नि परत लकडी पुलाच्या टोकाशी येऊन फुगे विकू लागलो. पण हितही एक दिवस मला लिनी दिसली. नि भान हरपून गेलं. एक दिवस मी बऱ्यापैकी कपडे घातले. निरनिराळ्या रंगाचे, आकाराचे खूप फुगे काठीला लावून लिनीच्याच बाजूला जाऊन उभा राहिलो. गाणं गुणगुणत फुगे विकत होतो. तिचा बाप माझ्याकडे ढुंकूनही पाहत नव्हता. घृणा आणि तिरस्कारानं त्याचे डोळे चमकत होते. त्यानं लिनीशी नेपाळी भाषेत काहीतरी संवाद केला. तो माझ्याबद्दलच असावा. त्याबरोबर तिनं माझ्याकडे तिरस्करणीय नजरेनं पाहिलं आणि दुसरीकडं तोंड फिरवलं. मी महिनाभर अशा तऱ्हेनंच वागलो. तिची बेपर्वाई, तिच्या बापाचं रागानं पाहणं केवळ तिच्यासाठी सहन करीत राहिली. कधीतरी भांडण होणार हे मात्र मला कळून चुकलं होतं. एक दिवस मी लिनीशी बोलायचं ठरवलंच. समोरच्या खारेदाणेवाल्याकडून 2 पुडे खरेदी केले. नि लिनी शेजारी उभं राहून ऐटीत एक पुडा तिच्या समोर धरला. तिनं त्याला हातही लावला नाही. उलट तिच्या बापानं पुढे येऊन चटकन पुडा हिसकावून घेतला आणि रस्त्यावरती फेकून दिला. मला म्हणाला, आज मी क्षमा केले. आज महिना झालाय पाहतोय की तू मुद्दाम इथं येऊन उभा राहतोयस. दुसऱ्या बाजूला तू उभा राहत होतास तेव्हा काहीच तक्रार नव्हती. पण या बाजूला का आलास ते कळतंय आम्हाला. आज तुझी ही हिंमत. चालू लाग इथून. परत इथं आलास तर गुंडांच्याकडून तुला पिटून काढीन किंवा पोलिसांच्या स्वाधीन करीन. जागा काय तुझ्या बापाची आहे की काय? मलाही क्रोध आवरता आला नाही. मीही जोरात ओरडलो. पोलिसांची धमकी कुणास देतोस? पोलीस तर सर्वांचेच आहेत. तुझेच एकट्याचे काका आहेत की काय रे? आहेतच. मी इथं उभं राहण्यासाठी पोलिसाला 8 आणे देतो. असं? तू 8 आणे देतोस तर मी 12 आणे देईल. पण हितच उभा राहीन. तिच्या बापानं पोलिसाला काहीतरी सांगितलं असावं. दुसऱ्या दिवशी सकाळी मला पोलिसानं तिथं उभं राहायला मनाई केली. मी मुकाट्यानं दुसऱ्या बाजूला जाऊन उभा राहिलो. पोलीस शेजारच्या हॉटेलात केव्हा जातो याचीच मी वाट पाहत होतो. तो दुपारी हॉटेलमध्ये शिरताच मी तिथं गेलो. पोलिसासमोर बसलो आणि म्हणालो, साब, आज मेरे तरफ से पाव मिसळ खाओ. 2 पाव मिसळची ऑर्डर देऊन पोलिसाशी गप्पा मारल्या. खाणं झाल्यावर त्याला चहा बिडीही दिली आणि हळूच म्हटले, साब, मला त्या बुड्ढ्याच्या शेजारी फुगे विकायला उभं राहू देत जा. मी रोज 12 आणे तुम्हाला देईन. त्या बुड्ढ्याची काय एकट्याची जागा आहे की काय? पोलीस हसला आणि डोळा घालीत म्हणाला, साल्या, त्या बुड्ढ्याच्या पोरीवर लाईन मारतोयस की काय रे तू? मी हसलो. त्यानं पाठीमध्ये रपाटा मारला आणि म्हणाला, चलने दो. संध्याकाळी मी फुगे विकायला त्याच्या पोरीच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. म्हाताऱ्यानं कुरकुर केली. म्हणाला, पोलिसाला सांगून धक्के मारून हाकलूनच लावतो बघ तुला. जा बे पोलीस को बुलाता है जा. मीही धमकावलं.
पोरीला एकटं सोडून तो काही जाईच ना. 15 दिवस असेच गेले. लिनी आताशा माझ्याकडं पाहत असे. पण चोरून माझं लक्ष तिच्याकडं असायचंच. पण मांजराला वाटतं आपण डोळे मिटून दूध पितो. एक दिवस लिनीचा बाप, आता मला त्याचं नाव माहीत झालं होतं, तेजसिंग माझ्याजवळ म्हणाला, आता आपण समव्यवसायी झालोत. भांडण बंद. चल चहा घेऊया. तेजसिंग, भांडण मी थोडंच उकरून काढतोय. नाही, पण मला भीती वाटते की तू माझ्या पोरीला पळवून तर नेणार नाहीस ना रे? नाही बाबा, नाही पळवून न्यायला. मी काय भ्याड आहे की काय हो? शाब्बास. माझ्या काही अटी आहेत. मानणार असशील तर दोस्ती कायम. कोणत्या अटी? पहिली अट, माझ्या पोरीला पळवून न्यायचं नाही. त्याची अट ऐकताच मी पटकन चहाचा घोट गिळला. माझा घसा भाजला. मी कप टेबलावर ठेवून तेजसिंगकडे पाहतच राहिलो. तो हसला. दुसरी अट, तू मोठे फुगे विकायचे नाहीत. मी काकडीवाले फुगे विकणार नाही. तू बासऱ्या विक, मी खेळणी. म्हणजे दोघांचाही धंदा भरपूर होईल. अच्छा कबूल. तिसरी अट, तू गाणं गुणगुणायचं नाही. त्यामुळे माझी पोरगी सारखी तुझ्याकडेच पाहते. अच्छा कबूल. म्हाताऱ्यानं माझ्याकडून शर्ती कबूल करून घेतल्या. मी अस्वस्थ झालो. पण लिनीच्या सहवासात उभं राहायचं असेल तर दुसरा उपायच नव्हता. मौनपणे मी लिनीवरती प्रेम करीत होतो. लिनीला पळवून द्यायचा विचार करीत होतो. पण हिंमत नव्हती. पैसा नव्हता. जवळ काही माया नव्हती. घर नव्हतं. पळवून ठेवायचं कुठं? खायला काय घालायचं? उलट पोलिसांनी 10-12 सोटे मारून कंबर ढिली केली असती. लिनी परत तेजसिंगच्या स्वाधीन करावी लागली असती. जसजसे दिवस जात होते तसतसं लिनीचं आकर्षण आणखीनच वाढत होतं. ती अबोल होती, पण अबोलपणे केलेली प्रीतच बहरत असते. उगीचच प्रेमाची बडबड करणाऱ्या पोरी धोकेबाज असतात, असं मला ठामपणे वाटत होतं. हल्ली ते एखाद दुसरा शब्द माझ्याशी बोलायची, नाही असं नाही. तिचा एक शब्द नाजूक ओठातून बाहेर पडला तरी स्वर्गातून अमृतफळ टपकल्याचा भास मला व्हायचा. तेजसिंग माझ्याबद्दल काही अंदाज बांधित होता. एक दिवस लिनी त्याच्याबरोबर आली नव्हती. लिनी नाही म्हणजे जीवन नाही. लिनी नाही म्हणजे दिवस उगवलाच नाही असे वाटे. माझी अस्वस्थता तेजसिंगच्या ध्यानात आली. तो म्हणाला, आज डोकं दुखतंय का? चल चहा घेऊ आपण. मी त्याच्या मागे हॉटेलात गेलो. मी भजी खात होतो. तेजसिंगही भज्जीच खात होता. दोघंही बोलत नव्हती. भजी संपल्यावर तेजनं पाव मिसळ मागवली. तेज म्हणाला, लिनी आवडली काय रे तुला? हा? मी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव निरखीत होतो. तो हसला. मीही हसलो. त्यानं विचारलं, तू लिनी बरोबर लग्न करशील? लग्न? मी आश्चर्यानं विचारलं. हा हा. म्हाताऱ्यानं आपल्या चेहऱ्यावरचा घाम निपटीत म्हटलं. तुझाही विचार तोच आहे. मी पाहतोय. लिनी तुला आवडले. तू कमावतो आहेस. दिसायलाही बरा आहेस. लिनी ही सुरेख आहे. ती नेपाळी असली तरी हिंदी मराठी छान बोलते. 7 वर्ष आम्ही पुण्यात आहोत. तिलाही तू शोभून दिसतोस. मी लिनीला पळवून नेणार होतो. ते ठीक आहे. मला तुझी नजर नक्की ठाऊक झाले. तू त्यातला नाहीस. पण जरी प्रयत्न केलास तर या म्हाताऱ्याच्या हातातनं सहजासहजी लिनीची तशी सुटका होणार नाही. प्रयत्न करायला काय हरकत आहे? देवावर भरवसा ठेवून प्रयत्न करायचा. अशा बाबतीत मी देवावरती विश्वास ठेवणार नाही. पण पोलिसांवरती मात्र ठेवीन. तू पळवण्याचा प्रयत्न तर करून पहा. मग पाहशील माझा इंगा. तेज चिडलेला पाहून मी माघार घेतली. मी हसत म्हटलं, नाही बाबा, नाही. तुझ्या पोरीला मी पळवून नेणार नाही. लग्न करीन मग तर झालं. तेज खुशीत आला. म्हणाला, लिनीच्या लग्नाचे किती रुपये देणार? मी? हा, आमच्या नेपाळी लोकात तशी पद्धतच आहे. किती रुपये हवेत तुला? रुपये? तेजनं इकडं तिकडं पाहत हळूच म्हटलं, एक स्वेटर विकणारा नेपाळी 1000 रुपये द्यायला तयार आहे. पण तो लिनीपेक्षा 20 वर्षांनी मोठा आहे. तुला 600-700 रुपयात देईन. 600-700 रुपये मी कोठून हो आणू? हप्त्यात दे. मी गप्प झालो. विचार करू लागलो. हप्त्यानं काही हरकत नाही. आजकाल तर रेडिओ, पंखा, फर्निचर सगळं काही हप्त्यानं घेता येतंय.
तू 40-50 रुपये दरमहा देशील तर वर्षात 600-700 सहज पुरे करता येतील. वर्षानंतर तू लिनीशी लग्न करू शकशील. अच्छा, मला शर्त मंजूर आहे. असं म्हणून मी त्याच्या हातावरती हात ठेवला. तेजना हातात हात घेऊन हसत म्हटलं, आजपासून तू मला मुलासारखा. तुझं नाव? शेखर. छान. शेखर, तुला एक अकलेची गोष्ट सांगतो. रोज तुला जी कमाई होईल त्या कमाईतील थोडेसे पैसे मला रोज देत जा. रुपया, सव्वा रुपया जरी रोज दिला तरी चालेल. रोज देणं तुलाही जड जाणार नाही. महिन्यानं 50-60 रुपये देणं तुला जड वाटेल. कसं? चालेल. ही युक्त चांगली आहे. शाब्बास. असं म्हणून तेजनं माझा हात जोरात दाबला आणि म्हणाला, लिनीला या गोष्टीतलं काहीही कळता कामा नये. तुझ्याशी तिचं लग्न होणार आहे हेही कळता कामा नये. ही गोष्ट फक्त तुझ्यात नि माझ्यात. हा, लग्ना अगोदर तू तिच्याशी अजिबात बोलायचं नाही. तुझं तिच्यावर प्रेम आहे असं दाखवायचं देखील नाही. लग्ना अगोदर बोलणं फिरणं आम्हा नेपाळीला मान्य नाही. समजलं? यावर म्हाताऱ्यानं खळखळून हास्य केलं. अरे, जोपर्यंत स्त्री पुरुष एकमेकांशी बोलत नाहीत ना तेव्हा दोघांनाही एकमेकांची ओढ वाटते. अरे, माझंच पहा ना, लिनीच्या आईशी लग्न होईतोपर्यंत मला माहितीही नव्हतं की तिची जीभ कशी धारदार आहे ते. नि तिलाही माहीत नव्हतं की माझं तोंड किती घाणेरडं आहे ते. लग्नानंतर दोघांना एकमेकांच्या स्वभावाचा पत्ता लागला. मी त्याला हसून साथ दिलीने विचारलं, लिनीची भाषा कशी आहे? तो म्हणाला, चिंता करू नकोस. तिचा एक एक शब्द म्हणजे मंदिरातील चांदीच्या घंटीचा कोमल नाद आहे. 6 महिने झाले. आजपर्यंत मी तेजला 200 रुपयेच देऊ शकलो होतो. कारण काही वेळा धंदा व्हायचाही नाही. तेजही माझी परिस्थिती पाहून मी त्याला जे रोज देत असे त्यावर खुश होता. लिनीनी मी फक्त एकमेकांकडे पाहत असू. कधीतरी एखाद दुसरा शब्द बोलत असू. पण मनाला मात्र विचित्र वेदना होत असत. तिला आपलं लग्न होणार हे सांगण्यासाठी मन अधीर होत असे. पण तेजची सारखी माझ्यावरती नजर होती व तिच्यावरती सक्त पहारा. 15 दिवस झालेत. तेज व लिनी लकडी पुलावर आलेच नाहीत. मी एकटाच तिथं उभा राही. माझ्या जवळचा परिसर गजबजलेला असूनही उदास वाटे. दिवस भकास वाटे. रस्त्यानं चालताना देखील रस्ता खूपच लांब आहे असं वाटे. माझ्या जवळचे सगळे फुगे विकले जात. खिशात नाणी खणखणत, पण त्याचा काही उपयोग नाही असे वाटे. असं उदासलेलं मन घेऊन मी 15 दिवस राहिलो. मनात शंकांचं जाळं विणलं गेलं. तेजचा दमा तर उसळला नसेल ना? लिनी तर आजारी नसेल ना? 1 ना 2 हजारो शंका. तेज कुठं राहतो हेही मी कधी विचारलं नाही. किती मूर्ख आणि बावळट आहे मी. स्वतःलाच 1000 वेळा शिव्या दिल्या. एक दिवस ठरवलं की एखाद्या नेपाळी माणसाला तेजविषयी विचारावं. लक्ष्मी रोडवरच्या एका स्वेटर विकणाऱ्या नेपाळ्याशी मी तेजची चौकशी केली. त्याला नीट सांगता येईना. नंतर मी नूतन मराठी समोरच्या एका नेपाळ्यापाशी चौकशी केली. तेजचं व लिनीचं सारं वर्णन केलं. तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. तो भकास चेहऱ्यानं म्हणाला, तो नेपाळला गेला. लिनी? हां, तीही. परत केव्हा येणार? इतक्यात 1-2 गिऱ्हाईक आली. स्वेटरचा सौदा करण्यात तो गुंग झाला. मी बाजूला उभा राहिलो. 2-3 स्वेटर विकले गेले. तो खुशीत होता. माझ्याकडे पाहून हसला. मी परत विचारलं, तो बुड्ढा परत केव्हा येणार? तो साला परत नाही यायचा. माझ्याशी त्याच्या मुलीचं लग्न ठरवलं होतं. त्याबद्दल त्याला 800 रुपये दिले. मला नंतर कळलं. म्हाताऱ्यानं 2-4 जणांना आश्वासन देऊन असेच पैसे उकळलेत ते. आम्ही त्याला धरून पिटणार असं कळताच साला गुपचूप पळून गेला. तुमचं काही घेतले की काय त्यानं? मी माझी रामकहाणी सांगितली. माझी कहाणी ऐकून तो खी खी करून हसला. जवळ बसलेल्या एका नेपाळी पोरीलाही माझी कथा त्यानं सांगितली. मिचमिचे डोळे करून तीही हसू लागली. तो म्हणाला, पुण्यातल्या माणसाबरोबर नेपाळी मनुष्य कधीतरी आपल्या मुलीचं लग्न ठरवतील का? तुला त्या इबलीस म्हाताऱ्यानं बेवकूफ बनवलं. मला त्याचं हसणं सहनच होईना. जिथं जिथं मला रस्त्यात नेपाळी दिसे
तिथे तिथे सारे जण मला खदखदून हसताहेत असाच भास होऊ लागला. मी भराभर घरी आलो ने रागानं पिशवीतले सगळे फुगे फुगवले ने फटाफट फोडून तुकडे तुकडे केले. मेरे दिल के तुकडे हजार हुए.